जैसे रोड से नीचा है या वाटर आ रहा है अंदर में, तो ऐसा इसका पूरा समाधान करना है। इसको हाइट करना है, शिफ्टिंग लिफ्टिंग। शिफ्टिंग भी जैसे रोड में मकान है उसको भी पीछे कर सकता है, और मकान जैसे रोड से नीचा या पानी भर रहा है उसको भी जितना भी हाइट आ सकता है, मतलब वो उतना कर सकता है। बाकी अभी कोई भी इसमें क्रैक और कोई चीज़ नहीं आ सकता है। वो नीचे से पूरा खुदाई करके फिर नीचे से उसको पूरा लिफ्ट कर देता है। कोई चीज़ का उसमें दिक्कत नहीं है। कोई चीज़ का कोई चीज़ कोई थोड़ा भी दरार नहीं आता है आया तो भी उसका। वो आ सकता है, आया तो भी वो ठीक से वो उसको करके देगा, मैनेज करते फिर भी आता नहीं है, नहीं आता है। आरसीच्या घराला तर काहीच येत नाही सर. फक्त आता काय झालं, मागे आपल्याकडे भूकंप आला होता ना इथे किल्लारीच्या वेळेला, तेव्हा माझ्या याला दरार पडलेली होती. तीच आता ते उचलताना थोडी मोकळी झाली. तेवढंच फक्त जाणवतं, बाकी काहीच नाही. एवढं सिस्टमॅटिक आहे, पण मी समाधानी आहे खरं म्हणजे. मला कधी कधी वाटत होतं, अरे आपण ही चूक तर नाही करत आहे, पण ती चूक नाही केलेली मी. मला सगळे विरोध करत होते, करू नका, वर करा. मी सुद्धा विरोध करत होते. मी पण विरोध. नहीं, कोई चीज़ नहीं होता है, कोई चीज़ नहीं का वो नहीं होता है। जैसे अगर किसी भी का, जैसे हम लोग हर एक जगह केरल, हर एक जगह बेंगलोर बेंगलोर मुंबई, हर एक जगह काम करता है। कोई भी चीज़ का आज तक कोई प्रॉब्लम नहीं है, कोई भी दिक्कत नहीं है। जिसे भी करना हो वो कांटेक्ट करे ऐसा. राहुल हाउस लिफ्टिंग जी, राहुल हाउस लिफ्टिंग या विशाल HSBL हाउस सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड अशी ती कंपनी आहे. आणि मग ते संपर्क करतात. त्या हिशोबाने ज्याला उचलायचं असेल त्यांनी त्यांचे संपर्क करायचा. यूट्यूबवर सुद्धा भेटते त्यांचं सगळे डिटेल सर्च केल्यावर. मग ते येतात, सर्वे करतात, काय सिच्युएशन, किती उचलावं लागेल, किती उचलू शकतात, किंवा मग आपल्या मकान मालिकच्या हिशोबाने किती उचलायला पाहिजे त्या हिशोबाने ते मग निर्णय घेतात आणि अशी टीम पाठवतात. काय होतं सर, आधी घर आमचं बरंच खाली होतं लेवलला. नंतर काय झालं, आपले रोड उंच जसे जसे उंच होत गेले तसं तसं मी भर टाकत गेलो, पण घर खाली जात गेलं आणि रोड उंच होत गेले. एक दोन वेळेला आपला इथे भरपूर पाऊस झाला, 1-2 तास. हे पुंडलिकनगरकडून इकडून सगळं पाणी इथे येत होतं. आणि एक दिवशी काय झालं, पूर्ण पाणी मध्ये आलं कंपाऊंड वॉलच्या मध्ये, याच्या खालून. मी म्हटलं अरे हे अशा पाणी मध्ये यायला लागलं तर याला काहीतरी अडथळा करायला पाहिजे. तर मी विचार केला की काय करता येईल. मग एक दिवशी माझ्याकडे राहायचे, त्यांच्याकडे गेलो. ते म्हणे काका, त्यांनी कोणाकडून तरी ऐकलं होतं म्हणे असं असं करता येतं, घर असं लेवलला खाली गेलेलं लिफ्ट करता येतं. तर मग मी त्यांना म्हटलं कसं सर्च करता येईल. तर मी मग यूट्यूबवरून सर्च केलं, तर मला आपल्या या कंपनीचे हे भेटले डिटेल. मग कंपनीचे डिटेल घेतले, मी त्यांच्याशी संपर्क केला, पावसाळ्यातच केला. मग ते म्हटले बा पावसाळा संपल्यानंतर आपण हे सगळं करू, तुम्ही ॲग्रीमेंट करायला लागेल तुम्हाला. सगळं तसं ॲग्रीमेंट करून दिलं मी त्यांना. हे फक्त लेबर चार्जेस आहेत त्यांचे, बाकी सगळं मटेरियल मग आपल्याला करावं लागतं. आता कालच येऊन गेले ते, खरं म्हणजे तुमची आपली भेट नाही झाली, पण त्यांनीच संपर्क केला असेल तुम्हाला. मग आम्ही तो ठरवलं आणि लिफ्ट करायचं निश्चित केलं. मग त्यांनी एक टीम त्यांची पाठवून दिली. ते आले, त्यांनी पाहिलं, सर्वे केला. पण झालं कसं, ते म्हणे की आपण इथून वर करू. पण मी म्हटलं आपलं RCCचं आहे, RCCच्या खालून तुम्ही करा. आणि RCCच्या खालून केल्यामुळे आता एकदम ओके घर आहे. घराला काही क्रॅक नाही, काही नाही, डॅमेज नाही, काहीच नाही. त्याच्यामुळे या कामामुळे आम्ही खरंच समाधानी आहोत. आपलं घर इथपर्यंत उचलणार आहे 7 फूट. आता समजा 2-2.5 फूट उचललं त्यांनी, 7 फूट उचलायचं. त्याला आणखी समजा 8-10-15 दिवस लागतील, 15 ते 20 दिवस. कारण प्रत्येक स्टेजेस आहे. आणि ते काय करतात, सगळं सिस्टमॅटिक करतात, म्हणजे नो रिस्क नथिंग. कारण हे सगळं खाली स्ट्रॉंग बेस करतात, बीमच्या खाली इट काम करतात. इट काम केल्यावर हे लावतात, जॅक लावतात.
आणि त्यांच्या पद्धतीनं उचलतात. आतापर्यंत 2-2.25 फूट उचललेले आहे आणि त्यात आपलं खरोखर समाधान आहे. मला असं वाटतं की मी केलेलं त्याच्यात काय असं चुकीचं केलेलं नाही किंवा खूप जास्त खर्चही नाही. आता बरेच लोक म्हणायचे की अरे हे करण्यापेक्षा तू वर उचला, वर करा 2-3 मजले. तर म्हटलं तसं केल्याने हे तर वर होणार नाही ना. म्हणून मला फक्त घर उंच लेवलला रोडच्या वर करायचं होतं, म्हणून मी हा निर्णय घेऊन दिला त्यांना आणि ते पद्धतशीर चाललंय त्यांचं सिस्टमॅटिक. माझं नाव शैला भागवत चौधरी. आम्ही इथे स्वप्ननगरीत राहतो. 85 ला आम्ही हे घर बांधलंय. तर ते थोडं रोड सिमेंट रोड झाल्यामुळे थोडं खाली गेलेलं, पण मग आता त्याच्यावर काय करावं, मग हे सोल्युशन आम्हाला मिळालंय. तर आता त्या याच्या कामावर आम्ही समाधानी आहे. कारण काय, आता न्यू बांधकाम करण्यापेक्षा हे योग्य वाटतंय निर्णय. हा, मला असं वाटतं लिफ्ट म्हणजे काय, लिफ्टिंग कसं होणार, आपलं काही डॅमेज होईल, एवढ्या मेहनतीने कष्टाने बांधलेलं आपण घर, ते डॅमेज होईल का असं वाटत होतं मला. काय झालं, मी ऑफिसला असताना असंच आपल्या इथे खूप पाऊस झाला आणि इतकं पाणी भरलं, इकडून तिकडून सगळं पाणी आलं आणि सगळं मध्ये आलं, घरात आलं, आमच्या घरात आलं पाणी. मध्ये पाणी भरलं 2-3 वेळेला आणि ते घरात यायचंच होतं. तेवढाच पाऊस थांबला म्हणून बरं झालं. मग मी नव्हतो, पण हे सगळं घाबरून आम्ही घाबरलो रात्री. घाबरू नका, पाणी आता थांबलंय, ते हळूहळू निघून जाईल. मग आम्ही निर्णय घेतला की आपण याला उंच करायचं कुठल्याही पद्धतीने, पाडून हो किंवा मग कुठल्या याच्याने हो. हे सगळं नवीनच आयडिया आहे आम्हाला. सर्व आजूबाजूचे नातेवाईक सगळे म्हणायला लागले की असं कसं शक्य आहे, असं कसं शक्य आहे. पण ते आता आम्ही घेतलाय निर्णय, आता बघू काय होतंय ते. चांगलं हो असं स्वामी समर्थाच्या चरणी प्रार्थना करते मी, चांगलं व्हावं असं. आमच्या चॅनलला माहिती दिली त्याबद्दल तुम्ही आलात, तुमचे धन्यवाद. चॅनलचे धन्यवाद देतो मी चॅनललाही. आणि परमेश्वर कृपेने लवकरात लवकर तुमचं होईल अशी अपेक्षा करूया. आणि मी म्हणतो सर की हे एक दोघांनी जर पाहिलं आणि इथे जर आलेत तर मी म्हणतो असे यांना 2-4 तरी कामं मिळू शकतात. आणि बरेच लोक येऊन जात आहे, पाहून जात विचारतात, आम्हाला नंबर विचारतात त्यांचा, तुमचं होऊन जाऊ द्या की आम्ही येऊ, आम्ही करू, आम्ही बघू, मग मी करेन आणि मग आमची पूर्ण गल्ली करेन. आणि खरंच आहे, कारण आपले कॉन्क्रीटमुळे रोड 2-2-3-3 फुटांनी उंच गेले, जरा एकदम खाली गेले. त्याच्यामुळे सगळ्यांना म्हणजे काळजी वाटते. जास्त पाऊस झाला, आपल्याकडे जास्त पाऊस होत नाही एवढी चांगली गोष्ट आहे, पण निसर्गाचं सांगता येत नाही. आमच्याकडे 2-3 घरात पाणी येता थांबलं. मागून किचनमधून आलं सुद्धा होतं थोडंसं, किचनमधून संडासमधून. अरे म्हटलं हे, आम्हाला मग विचार केला की आपण फरशी बदलू, ड्रेस बदलू, हेही उंच करून घेऊ. आपल्याकडे राहायचे त्यांनी खरोखर ते, मी त्यांच्याकडे गेलो तेव्हा त्यांनी म्हटलं बा आपल्याकडे म्हणे काका असं होऊ शकतं. तर मी तो विचार केला आणि सर्च करून हे एकदा निर्णय घेतला, मन मोठं घट्ट करून निर्णय घेतला. त्यांनी रिस्पॉन्स दिला. पावसाळ्यापासून मी त्यांच्या संपर्कात, 1 वर्ष झाला आम्ही त्यांच्या संपर्कात आहे. शेवटी त्यांनी आलं, निर्णय घेतला आणि पाठवला. आम्ही अग्रीमेंट करून दिलं. हे सध्या लेबर चार्जेस आहे, ते लेबर चार्जेस ते स्क्वेअर फुटाने, सिंगल स्टोरी, डबल स्टोरी, ट्रिपल स्टोरी पर्यंत करू शकतात ते. आणि केलेलं त्यांनी, त्यांच्याकडे हाय व्हिडिओ पण आहेत तसे केलेले. त्याच्यामुळे खरोखर आम्हाला तर समाधान वाटते. आणि आता आम्ही आमचं पूर्ण घर उंच 7 फूट उंचावर गेल्यावर आम्ही परत, तुम्ही या आमचा व्हिडिओ करा, म्हणजे लोकांना पटेल त्याचं महत्व. बताइए किस तरीके से आप जो है तो यहाँ पर ये लिफ्ट उठा लेते हैं, 6-7 फीट तक उठा लेते हैं अभी? जी, इसका खुदाई करके फिर जैकी डाल के, फिर जैसे पिलर पे है, पिलर का भी उसमें सोल्यूशन रहता है। वो लिफ्ट करने के बाद पूरा वो हो जाता है अपना, फिर बाद में ज्वाइंट करके फिर उसको कंक्रीट कर देते हैं। कितने फीट उठाने वाले हैं? अभी ये 7 फीट उठाने वाले हैं जी। ठीक है, और भी जैसे जो लोग हैं जो उठाना चाहते हैं 7 फीट, 8 फीट, 10 फीट, जी, वो डायरेक्ट मेरे कंपनी से कांटेक्ट करें। कैसा है आपकी कंपनी का कॉन्टेक्ट नंबर? विशाल हाउस लिफ्टिंग।
विशाल विशाल जी विशाल विशाल हाउस जी हरियाणा कंपनी। हरियाणा की। मोबाइल नंबर 743 000 फिर 00 फिर 69 कंपनी का नाम। जी कंपनी का नंबर मोबाइल नंबर कांटेक्ट और करें। इसके अलावा क्या क्या करते हैं आप? जो 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 लोग में जो अतिक्रमण में जाता है, इंक्रोचमेंट में जाता है, जी वो घर को भी आप पीछे ले जी लेते हैं? जी जैसे अभी रोड पे मकान आ गया तो उसको पीछे करना है, शिफ्टिंग करना है, वो भी पूरा कांटेक्ट आप मेरे ठेकेदार से करिए, वो डायरेक्ट उधर से आपका पूरा सोल्यूशन निकाल देते हैं। पीछे भी ले लेते हैं। जी पीछे आगे किधर भी मतलब जगह कम है तो उसका भी पूरा सोल्यूशन निकल जाता है। उठा लेते हैं। जी हाइट भी करते हैं जितना 10 फीट तक या 12 फीट तक आ जाता है। 12 फीट तक उठा जी लेते हैं। 12 फीट तक आ जाता है। अभी तक ये इतना उठाया अपने यहाँ पर? जी अभी दरार वरार नजर आ रही नहीं है? कोई चीज नहीं, इसमें कोई प्रॉब्लम नहीं आता है। उठालेंगे तो कोई ऐसी रहेगा, मतलब 5 जी फीट उठालेंगे तो? जी जी ऐसी सेम ऐसी रहेगा। अभी टाइल्स भी जैसे का वैसा पूरा फुल। देखो ना सर, सर आप देखो, और ये भी यहाँ यहाँ ये ग्रिल था, अच्छा यहाँ टाइल लगाई नहीं थी, अच्छा, इसलिए वैसा रहा। जी टाइल भी वैसी की वैसी। और जो नए काम करने के लिए इच्छुक है आपसे काम करने के लिए, जी उन्हें क्या कहेंगे? एक आखिरी बार बता दीजिए। उन्हें यही कहूंगा कि अभी आपका खर्चे भी बच जाएगा। आप अपना समाधान मेरे ठेकेदार जी से, विशाल जी से आप कांटेक्ट करिए, डायरेक्ट अपना घर उठवाइए, खर्चे से बच जाएंगे, पैसे कम लगेंगे। और ऐसे में तो ज़्यादा वो आ जाता है ना खर्चे, और ऐसे में लिफ्ट कराएंगे तो थोड़ा कम खर्चे में आ जाता है। सर काय झालं आपल्या खरोखर समजा रोड लेवलला एकदम हे होते, ही जी आपली फ्लोरिंग आहे बाहेरची कंपाऊंड वॉलची, ती याच्या बरोबर लेवल होती त्याची दरवाजाची आमची पूर्ण हे करून. आता ती इथून इथपर्यंत उचललेली, साधारण रोड बरोबर आली ती आता, आणि इथून आता आणखीन 5 फूट त्यांना उचलायचे, आणि ते आता साधारण 15-20 दिवसात उचलणार आहे. हा म्हणजे जैसे पद्धती आहे बांधकाम करायचं थोडं हा थोडं थोडं त्याला सपोर्ट देत ते उचलतात, म्हणजे सिस्टमॅटिक करताय. असंही काही नाही की बा कसं तरी ह्याचं अपोजिटली करायचं किंवा बिल्डिंगला डॅमेज होईन असं असं काहीच नाही. आणि मी पण त्यांना अधूनमधून हे सजेशन देत असतो, असं करा तसं करा. त्याच्यामुळे फक्त एक माझा हे होतं की घर उंच करायचं, लिफ्ट करायचं लेवल रोडच्या लेवलच्या वर.